झी 24 तास एक पाऊल पुढे। जालना शहरातल्या 4 लाख लोकसंख्येचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी जालना जायकवाडी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली। या योजनेचं पाणी काही दिवसांपूर्वी शहरात दाखलही झालं, पण वारंवार या योजनेची पाईपलाईन लीक होत असल्यानं जालनाकरांना मात्र या योजनेतून थेंबभरही पाणी मिळत नाहीये। पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जायकवाडीचं पाणी जालन्यात येऊनही नागरिकांना मिळेना। जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेला गळती, जालना पालिकाच गळतीला जबाबदार। जायकवाडी जालना पुरवठा योजनेचं पाणी शहरात आल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या जालनाकरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता। मात्र नागरिकांपर्यंत योजनेचं पाणी पोहोचण्याआधीच पाईपलाईनला गळती लागली, त्यामुळे 262 कोटी रुपये खर्च करूनही लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जातंय। 7 मेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला। मात्र लोकार्पणानंतर 8 दिवसात पाईपलाईनला तडे जाऊ लागले। पाणी गळतीला जालना पालिकेचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। आम्हाला तिथे याला 20 वर्ष झाले आणि नळ घेऊन 4 वर्ष झाले, पण एकदाही पाणी नगर परिषदेने सोडलं नाही। आणि आता आम्ही जवळजवळ 11 महिने झाले ते टँकर घेतो। आम्हाला 4000 लिटरचा टँकर 1300 रुपये 1400 रुपयांना पडतं आणि ते सुद्धा आम्हाला 10,000 वेळेस फोन करायला लागते, त्यावेळेस ते टँकरवाले येते। आणि याचे पाणीचं पैप फुटलेले सगळे, आम्हाला पाणीच नाही, बिलकुल पाणी नाही। पाईपलाईन दुरुस्त करून पाणी शहरात आलं तरी सगळ्याच नागरिकांना पाणी मिळणार नाहीये, कारण जायकवाडी योजनेचं पाणी फक्त इंदेवाडी परिसरातल्या एकाच जलकुंभात टाकण्याची सोय पालिकेनं केली आहे। शहरातले इतर कुठलेही जलकुंभ या योजनेच्या पाईपलाईनशी जोडण्यात आलेले नाहीत। शिवाय शहरांतर्गत पाईपलाईनही पालिकेनं तयार केलेली नाही। विशेष म्हणजे या योजनेची चाचणी तब्बल 1.5 महिना चालली, त्यावेळीच ही पाईपलाईन तब्बल 18 वेळा फुटली होती। मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असताना पालिकेकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत। आता ही गळती रोखण्यासाठी योजनेचं पाणीच बंद करण्यात आलंय, त्यामुळे 50हून अधिक टँकरवरच शहराची तहान भागवली जातीये। नुसतं येऊन बघून जाते, हापशीला पाणी नाहीये, टँकरचं येतं एक कोपऱ्यात उभा राहतं, इकडे येत पण नाही। 8 दिवसाला आलताल नाही, येत पण नाही टँकरांचं पाणी विकत घ्यावं लागत आम्हाला। 12 महिने झाले पाणी विकत आहे आम्हाला। झी मीडियानं जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेच्या गळतीबाबत मुख्याधिकारी, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या सगळ्यांनी सोयीस्कररित्या बोलणं टाळलं। त्यामुळे ही योजना जालनाकरांसाठी मृगजळच ठरते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।